मावळवरून महायुतीत रस्सीखेच, सुनील शेळकेंना भाजपमधून टफ फाईट, बंद दाराच्या चर्चा काय? नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुढारी एक्सप्रेस. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी यानंतर सुरू झालेली पाहायला मिळते. विधानसभेच्या ठिकाणी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची ताकद अधिक आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या बाळा भेगडे यांच्यानंतर आणखी एक चेहरा सुनील शेळकेंना टफ फाईट देत आहे, तो म्हणजे रवींद्र बाप्पू भेगडे यांचा. विधानसभेत पार्श्वभूमीवरती मावळचे स्थानिक राजकारण तापायला सुरुवात झाली. रवी भेगडे हे सुरुवातीपासून भाजपाचे एकनिष्ठ नेते, तसेच बाळा भेगडे आणि सुनील शेळके आणि रवी भेगडे हे मावळचे 3 नेते भाजपामध्ये होते. मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून मावळ विधानसभेच्या तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स होता. शेवटी बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी सुनील शेळके यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तर रवी भेगडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र निवडणुकी अगोदर रवी भेगडे यांची मनधरणी करण्यात भाजपाला यश आले. परंतु रवी भेगडे यांनी बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. परंतु 2019मध्ये वारं फिरलं आणि सुनील शेळके राष्ट्रवादीकडून मावळचे आमदार झाले. यंदा विधानसभेच्या निवडणुकीत हे तिन्ही नेते महायुतीकडून इच्छुक आहेत. यात महायुतीचे आमदार सुनील शेळके हे सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांचा दबदबा मतदारसंघावर असला तरी भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत रवी भेगडे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली दिसते. नुकतीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदारकी लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. तशात त्यांनी मोठ्या प्रमाणावरती बॅनर वॉर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र सध्या महायुतीचा आमदार असणाऱ्या येत्या काळाकडून वरिष्ठांकडून काय निर्णय होतो आणि जागा कोणत्या पक्षाला सुटते हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून सुनील शेळके यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. परंतु इच्छुकांनी देखील आपली ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनील शेळके यांच्या तोडीसतोड उमेदवार म्हणून रवी भेगडे यांच्याकडे पाहिले जात आहे. भेगडे यांच्याकडे सध्या प्रचार प्रमुख पद असून सुरुवातीपासून ते भाजपाशी एकनिष्ठ आहे. बाळा भेगडे शब्द पाळणार का, यावरती देखील रवी भेगडेंचं बरंच काही अवलंबून आहे. रवी भेगडे यांनी अपक्ष अर्ज दाखल 2019च्या निवडणुकीमध्ये केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रवी भेगडे यांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले. त्यावेळी बाळा भेगडे यांनी रवी भेगडे यांना बंद दाराआड शब्द दिला होता की पुढच्या वेळी तुम्हालाच उमेदवारी देऊ, अशी चर्चाही या ठिकाणी राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये तो शब्द पाळला जाणार आहात का, हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी उत्सुकतेचं ठरेल. 2019मध्ये सुनील शेळके यांनी जवळपास 94,000 मतांनी त्या ठिकाणी पराभव केलेले बाळा भेगडे हे तत्कालीन राज्यमंत्री होते. यंदा राजकीय वारं कोणाच्या ताब्यात जातं हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं असेल. यासोबतच या व्हिडिओमध्ये इतकंच. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महापुढारी एक्सप्रेस यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. आणि हा व्हिडिओ इन्स्टा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर तेथील आमच्या पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.